पलटी भांडी पलटी होतील कोण उभा राहिला तर. मंडळी आता वाटतं स्पीड बोटला बसल्या एवढी फास्ट आहे ना तुम्हाला ऐकायला 150 वर्षाचा स्पीड 2 वाजता लंच आहे चिंबोरी चिल्ली. म्हणजे आपल्या इंडियामध्ये कसं काला असतो जास्त करून बीचवर हा एकदम निळसर पाणी आहे बघा. मजा करणार इकडे अंग धावला काय यो अंग धुल्याव निल्या समुद्रामध्ये. मग बायकोला पण नाही का मालिक भंडारा करवा दो बाबा लोग खाएंगे. बोलू नका काही आम्ही गावठी पीक नाही. बाबांपुढे 11 रुपये टाका. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. त्याचं नाव आहे आदेश पटेल ब्लॉग्स. तर मंडळी आजचा आहे दिवस दुसरा. पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल, नसेल बघितलं जाऊन पटापट बघा. मुंबई पासून आपण आलो होतो थायलंडला. कसं आलं तर ट्रॅव्हलिंगचा पूर्ण ब्लॉग आहे. कोण अरे त्याचे ब्लॅक तुटले. अरे बॅग तुटून दे पण अरे त्यांच्या तिकडे एंट्री करावी लागते मंडळी. एंट्री केल्यानंतर असा काहीसा ॲम्बियन्स आहे आणि तुम्हाला ब्रेकफास्टसाठी खूप सारे ऑप्शन भेटतील. जसं की आता हे काय आहे, हे पहिला मला वाटतं उपमा आहे. आय थिंक हां उपमा आहे. इकडे चटणी आहे आणि काहीतरी कसं वड्या आहेत मंडळी. हे सपल्याने पाणी गरम पाणी. इकडे परत या सेशनला तुम्हाला ऑमलेट असं काहीचं ऑमलेट भेटेल. आपण संपला काहीतरी कारण मी लेट आहे तर तुम्हाला माहिती आहे मंडळी. हे काहीतरी त्यांचे चिकन सॉसेस आहेत, चिकन हॅम आहे. तसंच इकडं आहे तुम्हाला चिकन बर्गर तसं नाव आहे त्या डिशचं. चिकन कॅचअप आहे. इकडे नूडल्स, इकडे स्ट्राईफ आहे, इन्स्टंट नूडल्स समथिंग काहीतरी आहे. इकडे चिकन विथ जिंजर स्ट्राईफ फ्राईड काहीतरी आहे. हे आहे मिक्स व्हेजिटेबल विथ ओव्हर सॉस काहीतरी. इकडं आय थिंक राईस आहे म्हणजे डाल भात असं भात आहे. आणि इकडे काय आहे, इकडे अंडा फ्राईड म्हणजे अंडा फ्राईड राईस. आणि इकडे तुम्हाला सलादचे सगळे प्रकार मिळतील. इकडे सॉसेस मिळतील तुम्हाला. इकडे तुम्हाला कप वाट्या जे घ्यायचे असेल. आणि इकडे मसाला वगैरे एक्स्ट्रा कोणाला काय हवा असेल तर इकडे आहेच. म्हणजे एवढा ब्रेकफास्ट खूप सारा आहे. म्हणजे तुम्ही काही चॉईस करा. इकडे आहे तुम्हाला मनमराट, श्रीराम, बरंच काय आहे. म्हणजे जॅम वगैरे पण आहे. इकडे सगळं रोस्ट करू शकता ब्रेडला. इकडे तुम्हाला ब्रेड प्लस तुम्हाला पाव, चहा, कॉफी काहीही घ्यायचं असेल इकडे कॉफी, हॉट टी वगैरे तुम्ही काही पिऊ शकता. तसंच इकडे तुम्हाला हे सर्व ब्रेकफास्ट तुम्हाला अनलिमिटेड आहे. म्हणजे जिकडे आपण रूम घेतोय ना, ज्या रूमच्या पॅकेजमध्ये सर्व असतं अनलिमिटेड आहे. पाहिजे तेवढे खा. प्लस आता तिकडे पण काहीतरी आहे. एवढं सगळं दाखवत नाही बघत. आणि कुठली नाही सुटली नाही. हे बघ आलं. अरे बालू अंग मी धावला नाही तर खायला आलं. यो अंग धावला तू का आलं तसंच खायला. चला आता मंडळी आपण पण घेऊया खाऊन. चला तसंच तुम्हाला ज्यूस प्यायचं असेल ते पण आहे. मिल्क आहे पण ज्यूस, ऑरेंज ज्यूस हे पण तुम्हाला मिळेल इकडे शॉर्ट्स. आणि हे तुम्हाला तुम्हाला कोणाला लोकांना दुधाला खायला आवडतं चॉकोस टाईप तो असं प्रकारचं आहे. अरे हो ना का फलानच घेतं का. वा ऑटो लावा. इकडे तुम्हाला फ्रूट्स वगैरे पण आहेत. कलिंगड आहे, पपई आहे, पायनॅपल आहे. खूप साऱ्या गोष्टी म्हटल्या खाण्यासारख्या आहेत. तर तुम्ही काही खाऊ शकता. चला आपल्या म्हटले आपण असं काहीसा घेतले आणि आता आपण आपला ब्रेड करायला घेतले. तसं झाले गरम असा. इथं आपणच सेल्फ सर्व्हिस करायची. चलो पटाया सिटी. आणि मंडळी आजचा तुम्हाला बोललो मी मगाशी लिफ्ट यो आला आपला दादा, त्याच्या मुलं चालू झालेले. आणि आजचा आहे आपला दुसरा दिवस. आणि पहिल्या दिवशी मला पुढे बसवला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट लाच्या पहिले बसवला. काय रे बालू काय या तिला मागं ढकलून. ड्रायव्हर सांगतो पुढं नको बोलतं, मागं जागा आहे. आणि आपली मंडळी पुढं. आणि हे बघा इथं काय बोटी बिटी आहेत. आता पुढं आज आपण चाललोय कोरल आयलंडला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आता काय कसं असणार आहे. आणि रस्त्यात काय तिथं तेही दाखवेल. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहता. भेटूया आपण पुढे. चला. व्हॉट इज दॅट? इट इज बोट नंबर इट्स कोड. ओके मंडळी कोड आहे. काहीतरी एंट्री करला. आणि आता आम्ही अशा काहीशा ठिकाणी पोहोचल्यात. कुठे चालले आपण?
काय कोरल आयलंड असं चुकू नको ना, डायरेक्ट नकाशा चेंज होईल ना. हे नुसतं जिथं बघा लाईनच लावतात राशनला. वॉटर बॉटल म्हणजे 10 बात म्हणजे आपल्या इकडचे 30 रुपये. तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, असं सगळं आहे. आणि तुम्हाला इकडे गॉगल बिगल अशा सगळ्या गोष्टी आहेत. चला इकडे जो आपला पटाय सिटीमध्ये तिकडचा पूर्ण असं काहीचं त्यांनी बनवलं. आय थिंक ते लोक पण जात आहेत. सो तिकडे तुम्ही वॉकिंगला जाऊन मला वाटतं बघूही शकता. तो मंडळी आता आमची एंट्री झाली, जसं तुम्हाला मी टॅग दाखवला. आणि आता आम्ही चालत चाललेलो आहोत. आय थिंक सो असा पूल क्रॉस करून तिकडे आपला बोट लागलेली असावी, मे बी, मलाही माहिती नाही आहे. आणि इकडे असा काहीसा आहे. आणि इकडचा माहोल तुम्हाला सांगायचा झाला तर खूप सारे म्हणजे लाईक विकायला वगैरे येतात, टोप्या, चष्मे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही आता आमची प्री बुकिंग आहे, आणि जर तुम्हाला बुकिंग करायला झालं तर बघा इकडे असे काउंटर पण आहेत, इकडनं तुम्ही बुकिंग करू शकता. आता किती वाहत आहेत ते विषयाला टाईम नाही, कारण आमची ऑलरेडी आम्ही लेट चाललो त्याच्यामुळे बोट थांबली असावी मे बी. सो आता असा सगळा ब्रिज क्रॉस पण आम्हाला जायचं आहे. हा बघा तुम्हाला तो पाहिजे, कुबऱ्या पाहिजे का? त्यांना आवाज देत ते करता काय माहिती त्यांना, एकदा कुबऱ्या दे बोलतो, कुबऱ्या काही खरा नाही. शेवटी आपल्या इकडची लोक जे आपल्या इकडचीच लोक काय बोलता, मच्छी खायची इच्छा पण ते मच्छी भेटत भेटल शोधायला लागेल तुला. शोधायला तर तुला रात्री तुम्हाला भेटतो मी, सगळं मच्छी दाखव तुम्हाला. कोलबी भेटेल गॅरंटी मध्ये, त्याच्याबरोबर कॉक्रोच, घुशी, उंदरा, डुकरा सगळं भेटतील, सापा. सगळे मंडळी बाबा पुलावल्या निघली ते बाबा दुसऱ्या पुलावर आली ना मंडळी. आता आपल्याला कुठली बोट आहे, मला वाटतं अशीच छोटीशी बोट असावी. तर बघूया, पण बघून खूप भारी वाटत असेल तुम्हाला पण, कारण मलाही भारी वाटतंय. आणि व्हिडिओमध्ये तर अजून भारी वाटत असेल असं मला वाटतंय. आणि तुम्ही बोलता की बॅग काय घेऊन चाललंय, बॅगेमध्ये कपडे आहेत, कारण बायचान्स इकडे ऍक्टिव्हिटी करायचा मन झाला तर कपडे ओले होणार, त्याच्यामुळे बॅग घेतली, बाकी काही नाही. पण गरम इथे जेवढा होतं आता बघू पुढे. चला चला एकदा बुऱ्या काय नको नको, आम्हाला आमचा जीव प्यार आहे, लग्ना पोरा व्हायचे. आगे ऊन लागेल त्याचा काय काय बोलला बुऱ्या ते, उभं राहू नका, गाईड गाईड कर मराठी. हा मंडळी आपली 2 माणसं इथं बसल्यान, 4 माणसं पुढं ना, बाकी इकडे सगळी बसल्यान. समजा हिने आपली समजा गलत झाला, इकडे आपल्यात. हा ही इकडं ही आपलीच आहेत मंडळी, लेडीज मंडळी पण, मागचं पण आपलंच आहे. अख्खी बोट येईल तर मंडळी अशी येईल तर मंडळी. मंडळी आता या बोटीतून आपण निघलेलो आहोत, आणि आता आपल्याला ऍक्टिव्हिटी किंवा काही खाया पियायचं काय माहिती तर काय विषय आहे, तर बघूया इकडे कसं काय आहे. सबसे पहले अपना राइट हैंड दिखाएंगे जिसमें मार्किंग है. ये पॅराग्लायडिंग जी इथे आपण थांबलो होतो ना, इथे पॅराग्लायडिंग होती, आणि पॅराग्लायडिंग आपण केलेली आहे, त्याच्यामुळे आपण नाही केली आणि मग आपण स्किप केलं. मी ॲक्च्युली वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या केल्या, त्या कारण अंडर वॉटर वगैरे केलेलं आहे, त्याच्यामुळे मी करणार नाही ॲक्टिव्हिटी. मीच नाही, आमची कांचीच पोरा करीत नाही, फक्त ते फॅमिलीवाले आहेत ना, फॅमिलीवाले थोडे करतात. सो आता बघू, आयलंडला गेल्यावर भेटू आपण ना मंडळी. त्याच जोशात त्याच उत्साहात बघा इथे आता आपण होतो. इथून आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी. बघा आता दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पण आम्ही करणार नाही आहोत. बाबा पाणी होतं इथं मंडळी, बघा मंडळी, मंडळी पुढे तुफान हवा आहे, तुफान मंडळी. ऊन तर एक ढगांचा आहे तो, पुढे तुषार घेतले बोट, तुषार घेतले मंडळी. मंडळी आता वाटतं स्पीड बोटला बसल्या एवढी फास्ट आहे ना, तुम्हाला ऐका 150 वर्षाच्या एवढी फास्ट आहे. हे बघा तुम्हाला अंदाज लागतं का लागतं माहिती नाही, पण पुढे सुसाड आहे. आवाज पण माझा
बसाल बाबा 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 उतरवला आता आम्ही फायनली पोहोचलो कोरल आयलंडला आणि असं अर्ध्या पाण्यात उतरायला लागतं. मी पॅन्ट वरती घेतली तरी भिजली. आता अजून वरती जातच नव्हती पॅन्ट. तर आता चाललोय आम्ही. ओके या या आय विल फॉलो करो सर असं सांगतोय तो मंडळी. तर चला जाऊया आता. निघलो बाहेर निघलो बऱ्यापैकी. चला आता भेटू पुढं. मराठी आप वेट करो, मराठी नहीं आता रे. अभी जो बोला वही बोला. अभी जो इकडे या बोल इकडे या. बात में बोलता हूँ, पहले सुनो. सबको हिंदी आता है ना? आता है तो वहाँ देखो. तेनू की आंदा भैया अच्छे से देखो, वहाँ रूफटॉप पे क्यूआर की शॉप लिखा है. हाँ वो शॉप और आगे की पर्पल कलर चेयर हमारा मीटिंग पॉइंट, सिटिंग पॉइंट. ओके वापस के लिए बोट इधर से ही मिलेगा. उस शॉप के अंदर वॉशरूम, चेंजिंग रूम है, यूज कर सकते हो. बाकी जगह पैसा लगता है. और भैया जिसके हाथ में जैस्की बनाना है, पीछे देखो क्यूआरटी का लोगो है. काउंटर में जाके हाथ दिखा दो, बास्केट देगी, सामान चप्पल डालो, राइट कर लो. राइट होते ही सामान चप्पल लेके आ जाओ, इधर बैठो. एक बार ध्यान देना, राइट होते ही लेके आना, क्योंकि वो लोग राइट करने तक ही जिम्मेदारी लेते हैं. राइट खत्म, रिस्पॉन्स खत्म. आधा घंटा नहाओगे, जाके ढूंढोगे, गुम हो गया, गारंटी नहीं लेते. और किसी को चाहिए तो हमें बोलना, क्योंकि लोग लूटने के लिए तैयार बैठे हैं. सस्ते में बोट दे देता है, वापस में बोलेगा भैया आपकी वजह से टूट गया, फूट गया, 2000 दे दो, 3000 दे दो, चलता रहता है. इसलिए चाहिए हमें बोलो, हम देंगे, फुल जिम्मेदार लेंगे. और इधर रहते समय हल्का फुल्का खाना चाहते हैं, क्यूआरटी शॉप में मैगी, समोसा, चाय, पकौड़ा सब कुछ मिलता है. पैसे देके खा सकते हो. उसने चेयर दिया है, वॉशरूम यूज करने दिया. काय 2 वाजता लंच आहे, चिंबोरी चिल्ली. बोल इकडे या. थँक्यू. आणि मंडळी आपण घेतले स्प्राईट इथे पोचल्या कारण जाम हे करत होतं. आणि ही स्प्राईट पडली मला 30 भार, म्हणजे आपल्या इथे 100 रुपये. 100ला कमी म्हणजे, पण छोटी स्प्राईट होती तरी एवढं. आणि आता थोडा हे लोक येतात, आपण पण इथे जरा बसूया. आणि मंडळी बऱ्याच लोकांनी इथे स्विमिंग केली आणि मी नाही केली कारण खूप ऊन आहे आणि अख्खा बॉडी काल होईल. आणि तुम्हाला आता मी बीच दाखवतो थोडक्यात. अशी काहीशी गर्दी आहे बीचला या. आणि पाणी बघायला ना मंडळी एकदम निळा पाणी, एकदम निळा. म्हणजे आपल्या इंडियामध्ये कसं काला असतो जास्त करून बीचवर, हा एकदम निळसर पाणी आहे बघा, एकदम निळसर पाणी आहे. आणि बीचवर अशी तुम्हाला आयलंडवर खूप सारी दुकानं भेटेल, अशी खूप सारी दुकानं आहेत. आणि थोडेसे हॉटेल्स पण आहेत, थोडेसे आहेत, खूप सारे हॉटेल्स नाहीत, थोडेसे हॉटेल्स आहेत बघा. अशा हॉटेल्स पण आहेत थोडे. आणि सगळे दुकानं आहेत. आणि हे सगळं बोटीचा बंदर ज्याला आपण म्हणतो, ते बोटी लागतात तो. आणि इकडनं आता आम्हाला परत जायचं आहे. आता आमची मंडळी निघली. चला आता मी पण निघतो. हा मला कोरल आयलंड व्यवस्थित होता मंडळी. फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल का ज्याला ॲक्टिव्हिटी करायच्या असतील त्यानेच कोरल आयलंडला व्हिजिट करा. अदरवाईज जर तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार नसतील तर तुमचा कोरल आयलंड येऊन काही माझं म्हणणे तरी उपयोग नाही आहे. कारण नाही, तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार असेल तरी या, तेच सजेस्ट करतोय. हा मजा करणार इकडे अंग धावला काय अंग धुल्या निल्या समुद्रामध्ये. हा म्हणजे एक आहे की पाणी इकडचं खूप सुंदर आहे. समुद्रामध्ये गोऱ्या माणसांच्या आतमध्ये. हा गोरे माणसं ऑब्विसली फॉरेनर्स असतात इकडे या साईडला. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल ॲक्टिव्हिटी असेल तर या, अदरवाईज इकडे यायची गरज नाही. तुम्हाला जर बीचच बघायचं असेल तर असा सेम बीच पटायला सुद्धा आहे, तर तुम्ही तिकडे आंघोळ वगैरे करू शकता. सो आता भेटूया आपण डायरेक्ट बोटीमध्ये. चलो असेल तर काय राहू दे, काही नाही फरक पडत. बघा कोणी लाईव्ह जॅकेट नाही घातला. मामा तुम्ही काय घातले? शिवाजी महाराज.
मामा तुम्ही एकट्यानेच का लाईव्ह इकडे घातले म्हणजे तुम्ही टायटॅनिक पिक्चर बघितला का हा तर मामा सांगतो मी एकटा वाचल मी स्टोरी सांगणार थांबल म्हणून मामा थांबले काय मामा त्यांना गरज ना आपल्या घरी कोल्यांची आग्र्यांची पोरं आपल्याला काय पाहिजे विमानातून टायटॅनिक नाही बघितला का तुम्ही ती एकटी वाचलेली आहे हा मग तिची सगळी स्टोरी सांगलेली आहे हा मग बायकोला पण नाही का अशी सगळे मंडळी मजाक मस्ती करत आम्ही प्रवासाचा आनंद घेतला आहे आणि आता आपण परत पटाय सिटीमध्ये पोहोचलो आता पटाय सिटीमध्ये आपण परत थोडंसं डिनर करावं लागेल सॉरी लंच करावं लागेल हा बिल्डिंग मध्ये पण प्लॅन काय म्हणतो लगीन झाले अशा बालद्या घ्यायला लागतात टोपल्या घ्याव्या लागतात टोप्या घ्यायला लागतात हे आयुष करता त्या अशी तारा चला मंडळी स्टेशन आला आपला आता भेटू बाहेर काय मालिक भंडारा करवा दो बाबा लोग खाएंगे 20 में 1 रोटी 200 में 5 बाबा खाएंगे आशीर्वाद मिलेगा क्या मालिक आशीर्वाद भेटेल का आशीर्वाद बहुत बड़ा मिलेगा बाबा तुम्ही बोलू नका काही आम्ही गावठी पीक नाही या बाबांपुढे 11 रुपये टाका पण तुमचा भला करेल अंगात आले देवा पुढे 11 रुपये नहीं देते हाई बात कर काय तुम्हाला द्यायचं काय थाळीपण द्यायला लागतील का अंगात आले देवा पुढे 11 रुपये ठेवा 11 रुपये कुठे नाही तर थाळी लागतील ना या बालिके बाबांपुढे बसा हॅलो 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 डोंट बोला नोट गेले रे खरं मनाशी दान केलता हे ओमकार खरं मनाशी दान केलता आता इथे आलो आपण जेवण्यासाठी बालू काय बालू जेवाला आता इकडे झाले मंडळी काय मला माहिती ना इकडे जायचं का इकडे जायचं आहे हे पोरं आमची इकडे घुसलेली मंडळी इकडे न जाता वाटतं इकडे जायचं आहे माणसा पण आहे ठीक आहे आलो इकडे जेवायला जेवायचे जास्त ते स्विमिंगचा व्ह्यू आहे घ्या रे जेवून चला तर मंडळी जेवायला काय आहे? बघू शकता काय लय भारी आपला भेंडी सलाड आहे. इंडियन इधर क्या बोलने का राजमा मसाला घैया मसाला मिक्स व्हेज रायता राईस खीर आणि चिकन करी सो मंडळी आता संध्याकाळ झाली आणि आवाजाचा कारण झोप पुरी नाही आहे आणि आता आम्ही निघलेलो आहोत हॉटेलमधून पुन्हा जाण्यासाठी कुठल्या तरी शोला जायचं एवढं बोललो आणि मी डायरेक्ट खाली आलो तर बघूया कुठे जायचं तुम्हाला मी सांगतो कुठे जायचं. मंडळी तुम्हाला मी करन्सी दाखवायचा विसरूनच गेलो इकडची हे बघा हे आहेत 20 भात म्हणजे आपल्याकडचे 60 रुपये हे आहेत 100 भात म्हणजे आपल्याकडचे 300 रुपये अशा सगळ्या नोटा आहेत त्यांच्या आणि हे आहेत 500 भात म्हणजे आपल्याकडचे 3000 रुपये आणि हे आहेत 1000 भात म्हणजे आपल्याकडचे 3000 रुपये यांच्या नोटींवर ना हा इथं नाही पण बऱ्याच नोटींवर ट्रान्सपरंटचं चिन्ह आहे मंडळी असं तर बघा हे आहे ना हे प्लास्टिक असं इथून ट्रान्सपरंट आहे तो असं सगळा करन्सी तुम्हाला दाखवतोय कारण तुम्हाला करन्सी दाखवली पाहिजे ना मंडळी आल्या तर मंडळी आता आपण आलो 7-11ला आपला अल्काझर शो आहे आणि मी एक ड्रिंक बघितली होती इंस्टा खूप व्हायरल तुम्ही पण बघितली असेल एक बनाना फ्लेवरचा हा घ्यायचा ड्रिंक असं त्याच्यामध्ये दाखवलं आहे आणि चॉकलेटचा एक पाऊच मी शोधतोय आणि 7-11मध्ये एक बेटर गोष्ट आहे की म्हणजे इकडे खूप एसी चिल्ड असते त्याच्यामुळे बरेचसे लोक उगाच पण येतात एसी चिल्ड करण्यासाठी सो आता आपण तो पाऊच शोधूयात मे बी कुठे असेल काय माहिती नाही तुम्ही त्यांना विचारावं लागेल बघा इकडे सगळं काय मिळेल तुम्हाला तिकडेच असेल
तर बघू आता म्हणजे शोधून तुम्हाला भेटतो. तुम्ही मुंबई अरे आम्ही पण मुंबई मुंबईत आहे का? ऐरोलीचे का? हा, ऐरोली. आम्ही कल्याणचे. अरे खतरनाक मुंबईत सगळंच राहिलो होतो. हा का? सगळं तिकडेच आणि या काकांनी मला हेल्प केली म्हटले हा पण आता मी पोस्टर बघितला होता आणि हा चॉकलेट फ्लेवरच आहे, फक्त तो वेगळा कंपनीचा होता, हा वेगळा कंपनीचा होता. ह्या दोघांना मिळून आपण ड्रिंक बनवणार तुम्हाला मी दाखवतो. ते आपल्याकडे मंडळी आता आपण आलो 7-11 आणि इकडे तुम्ही रील्स वगैरे बघितल्या खूपदा अशी फेमस ड्रिंक आहे. बघू दादा इकडे ते याच्यामध्ये आपला आपण 12 भात म्हणजे आपल्याकडचे 12-36 भातला आपल्याकडचे बर्फ आणि हा हे मिळतं. आणि आता आपण याच्यात फोडा येऊ त्याच्यामुळे का बनानाचा याच्यामध्ये असा फुल करू आपण. दिसायला खूप भारी दिसतोय आणि आय थिंक लागेल पण खूप भारी. फडा तो पण आणि कसं काय पूल करायचं रे आता तुझा मोठा प्रश्न आहे. छोटी गावठी ते गावठी घरचं ते घरचं. आता आपण बनाना टाकला, आता आपण टाकणार चॉकलेट शेक. मंडळी ड्रिंक दिसायला तर जाम भारी दिसेल, लागेल कशी आय डोंट नो. आय होप चांगलीच लागेल. तिकडची फेमस आहे. मिक्स करून दे हो व्यवस्थित होईल ना. हा हा जन्नत सुपर्ब लागते मंडळी. चला आता भेटूया पुढे. आता आपण आल्या अलकाझर शोला. एंट्री बघून तर भारी वाटते मंडळी. आतमध्ये कसं असेल माहिती ना, पण वा व्हिडिओमध्ये आणि असं पण खूप ब्युटिफुल वाटतंय. तर बघूया. ते बघा असा अलकाझर शो म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो यांच्याकडचं सांस्कृतिक डान्स आणि सांस्कृतिक गाणी वगैरे असतील. तसं आपल्याकडं तुम्ही गोव्याला गेला असाल तर तिकडे बोटीमध्ये डान्स होतो बघा त्यांच्याकडचं सांस्कृतिक, तसं यांच्याकडची संस्कृती दाखवतात ते लोक स्थायी संस्कृती. त्याचा हा शो आहे अलकाझर शो. स्वतः जाऊया आतमध्ये आणि बघूया. चला याचा पूर्ण थिएटर आहे बघू शकता तुम्ही. आणि आता त्यांचा शो चालू झाला. आम्ही आलोय लेट. Very nice. Nice. Once more. शोला अर्धा दिला आम्हाला, करून अर्धा दिला नाही. आणि आता आम्ही बाहेर आल्या. त्यांच्याबरोबर तुम्ही फोटो पण काढू शकता. नो कॅमेरा. आणि फोटो नाही घेतले पिंकी बरोबर. घे परत वन्स मोर 100 बात घेता फोटो काढतो. सही मंडळी कोणाला जायचं का फोटो काढला. आणि शो नंतर मंडळी आम्ही गेलो थोडी नाईट लाईफ बघायला. बघा कसा नाचतो आम्ही. हिंदुस्तानी हाथ सो मंडळी काल रात्री आलो अलकाझर शोला. तुम्ही बघितलं कोराल आयसलँड नंतर अलकाझर शो केला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि तिकडे मी व्लॉग शूट केला. बट तो व्लॉग शूट 2x मी निवडला होता, कारण आम्ही जेव्हा व्लॉग करतो तेव्हा आम्हाला कॅमेरा दिसत नाही, फक्त कॅमेरा दिसतो.
त्याची स्क्रीन दिसत म्हणजे उलटा पकडतो फोन, त्याच्यामुळे मी बघितलं आणि 2x मध्ये एकदम झूम झाला जेणेकरून काहीच दिसत नाहीये. त्याच्यामुळे कालचा जो शूट माझा वायाच गेला. मला खूप सुंदर जेवण आणि हॉटेल पण भारी होतं पण नाही घेता आला. सो काल रात्री आलो आणि मग एंड करायचाही विसरलो. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, कारण कोरोला इनलेट होतं त्याच्यामध्ये हलका जर शो आणि थोडीफार मस्ती होती. आणि आज पण आहे तिसरा दिवस, आजचा ॲक्च्युली तिसरा दिवस चालू झाला पण आजचा ब्लॉग इथे एंड करतो मी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण आजच्या म्हणजेच तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.